इम्पॉर्टंट डिसीज कोणता? डेंगू. डेंगू. डेंगू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती मॉस्किटोज. म्हणजे जो डास आहे एडिस इजिप्ती नावाचा, त्या डासामुळे काय होतं? डेंगू. है की नाही? त्यामुळे पाणी साठवून द्यायचं नाही. पाणी साठलं आपल्या घरापासून तर काय होतं? म्हणजे डासांची पैदास जास्त होते. डासापासून त्यातला हा एडिस इजिप्ती चावला की काय होतो? डेंगू. दिस डिसीज इज कॉज्ड. कारण, कॉज्ड म्हणजे कारण बनतो. ह्या रोगाला कारण बनते. कॉज म्हणजे कारण बनणे. काय कोण कारण बनतं? व्हायरसेस सुद्धा कारण बनतो. तो फ्लेवी नावाचा व्हायरसेस आहे. फ्लेवी प्रकारचा व्हायरसेस आहे. तो व्हायरस कोणता? डेन 14. कोणता? डेन 14 नावाचा व्हायरसेस आहे. मराठीवाले हा विषाणू आहे फ्लेवी. डेन 14. त्याच्यामुळे सुद्धा डेंगू होतो. समजले? आता हे डेंगू झालेलं कसं कळायचं? कसं ओळखायचं? डॉक्टर कसे ओळखतात? वरून त्याचे काय सिम्पटम्स आहेत. मी इथे लिहिलंय फिवर, हेडेच, ओमिटिंग. फिवर ताप, हेडेच डोकंदुखी, ओमिटिंग या झाले की पहिले लक्षण झाले. परंतु फिवर आणि हेडेच हे दोन हे अॅक्यूट पाहिजे. कसे पाहिजे? अॅक्यूट. नाही पाहिजे तर एवढं तर करा. अॅक्यूट म्हणजे तीव्र पाहिजे. तीव्र म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर. ओके. दुसरं पेन्स इन आय सॉकेट. आय सॉकेट मध्ये पेन्स असेल तर वेदना. वेदना होत असतील तर, डोळ्याच्या खोबणीत वेदना होत असतील तर डेंगू झाला समजायचं. समजायचं नाही चेक करून बघायचं. ओके. ते लक्षण आहे. पुढं नंबर 3 डिक्रीज होणे. काय डिक्रीज होणे? प्लेटलेट काउंट. म्हणजे आपल्या ब्लड मध्ये ज्या प्लेटलेट असतात ते प्लेटलेटची संख्या काय होणे? कमी होणे. रक्तबिंबी का शब्द आहे मराठी? काय? रक्तबिंबी. म्हणजेच प्लेटलेट काय होणे? कमी होणे. हे 3 लक्षण आहेत. लक्षात ठेवा. ओके.